माईक बंद केलंय का? आता रोज संविधान हातामध्ये घेऊन बोलणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार हा माझा प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे यापुढे स्वतंत्र संग्राम सेनानीचा अपमान राहुल गांधी करणार नाही अशी मला अपेक्षा आहे। सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते, आता ते यापुढे अपमानित होणार नाही अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निवृत्त करायला सांगितलेलं आहे। या संदर्भात एकूण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत त्याची यादी तयार झालेली आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशनला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेलं पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही, या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो। आज सुप्रीम कोर्ट ने स्वातंत्रवीर सावरकर जी का अपमान करने वाले श्रीमान राहुल गांधी को जिस प्रकार से एक झन्नाटेदार चाटा मारा है, मैं इसके लिए सुप्रीम कोर्ट का बहुत आभार व्यक्त करता हूँ क्योंकि लगातार राहुल गांधी स्वतंत्र संग्राम सेनानियों का, नायकों का अपमान करते रहे हैं और जिस भाषा का भी उन्होंने इस्तेमाल किया है इससे देश बहुत आहत है। मैं अपेक्षा करता हूँ कि लाल संविधान लेकर घूमने वाले राहुल गांधी अब कम से कम सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करेंगे और स्वतंत्रवीर सावरकर के खिलाफ उल्टी सीधी बातें करते हैं वो करना बंद करें।